जेव्हा तुम्ही पूर्ण अदृश्य व्हाल, तुम्हाला कसलाच अनुभव राहणार नाही, त्याला शून्य तुर्य अवस्था म्हणतात. निसर्गदत्त महाराज. पूर्ण अदृश्य आपल्याला तरी झेपणारी कल्पना नाही आहे. सामान्य माणसाला, सामान्य संसारी जीवाला जेव्हा तुम्ही पूर्ण अदृश्य व्हाल असं कोणी म्हटलं समोर येऊन, तर काही माणसं रागवतील, काही माणसं हसतील, काही माणसं म्हणतील असं काय बोलता. अहो, आमच्या राज्यात सर्व मनुष्यांच्या सामान्यपणे, आमच्या म्हणजे मनुष्य प्राण्याच्या राज्यात सामान्यपणे अदृश्य, पूर्ण अदृश्य होणे म्हणजे मृत्यू, देह नाहीसा होणे. आणि देह नाहीसा होण्याची, अदृश्य होण्याची किमया काही सामान्य माणसाला नसते, ती मृत्यूने प्राप्त होते. अदृश्य होण्याची किमया सर्वांच्या आयुष्यातनं, समाजातनं, व्यवहारातनं, जगाच्या बंधनातनं अदृश्य माणूस कधी होऊ शकतो देहाने? जेव्हा तो मृत्यू पावतो आणि त्याचा देह आपल्या हिंदू शास्त्राप्रमाणे अग्नीला समर्पण केला जातो, तेव्हाच सामान्य आम्ही संसारी जीव पूर्ण अदृश्य झालो असं म्हणतात. कारण त्याच्या विना अदृश्य होण्याची किमया आम्हाला कोणालाही साध्य नाही, इनविजिबल होण्याचं. तर हे कसं काय असं हे संत म्हणतात, हे निसर्गदत्त महाराज असं कसं म्हणतात, ते मुळातच आम्हाला कळत नाही आहे की तुम्ही पूर्ण अदृश्य व्हाल, तुम्हाला कसलाच अनुभव राहणार नाही, त्याला शून्य तुर्यावस्था म्हणतात. हे पुढचं बरोबर आहे, कसलाच अनुभव राहणार नाही त्याला शून्य म्हणतात का काय माहीत नाही, असं आपण सामान्य बोललो असतो, म्हटलं असतं. म्हणू अद्यापही हेच म्हणू की संपूर्णपणे अदृश्य म्हणजे देह नाहीसा होणे, सामान्य भाषेत म्हणजे मृत्यू पावणे. आणि निसर्गदत्त महाराज असं का म्हणतात, ह्याचा काहीतरी म्हटलं तर खूप सोपा साधा अर्थ आहे आणि म्हटलं तर खूप गहिरा अर्थ आहे. अदृश्य होणे म्हणजे देह मी आहे या भावनेतनं देह असतानाच मुक्त होणे, मीपणापासूनची मुक्ती. श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्रात त्यांनी मोक्षाचं हे सांगितलंय डेफिनेशन, मोहाचा क्षय, मोक्ष तो होणे सर्व तऱ्हेचा. मी देह आहे हा सुद्धा विचार किंवा ही भावना नाहीशी होणे देहात असतानाच करायचं आहे. आणि गंमत म्हणजे हे देह पडल्यावर कोणी बघितलंय, देह नाहीसा झाल्यावर काय माहिती आपल्याला पुढचा जर्नी कसा असतो, काहीच त्याचं माहिती नाही. आपण जन्म घेतला त्याच्या आधीचं जर्नी आपल्याला आठवत नाही, आपला मृत्यू झाल्यानंतरचा जर्नी आठवणार नाही. मग जे काही आहे ते आज आत्ता ह्या क्षणी नाव, त्याबद्दल ते म्हणतात की तुम्ही पूर्ण अदृश्य व्हा मीपणापासून. मी हा देह नाही, परमेश्वर जे काही आहे तेच मी आहे, हे शरीर म्हणजे मी नाही. म्हणून आपल्यासारखे सामान्य संसारी जीव म्हणतील, अहो काय सांगताय महाराज, आम्हाला तर हा शरीरच घेऊन सगळीकडे फिरावं लागतं आहे, सगळं नोकरी धंदा उद्योग संसार कुटुंब जग व्यवहार सगळीकडे या देहाचीच तर आयडेंटिटी आहे, देहाचीच तर ओळख आहे. आमचा नाव घेऊन दुसरा कोणी देह गेला, शरीर सांगायला लागलं, काही मागायला लागलं आमच्या नावावर, तर त्याला फ्रॉड म्हणतात, फसवणूक म्हणतात. ते म्हणतात तुम्ही ते नाही आहे, ते अमुक तमुक ते तुम्ही नाही आहे. त्यामुळे देह दृश्य व्हायलाच पाहिजे नावासकट, आयडेंटिटी सकट. आणि अदृश्य कसं होणार, व्यवहार कसे होणार, तर कुठलेही व्यवहार थांबवायला कुठल्याही संतांनी कधीच सांगितलेलं नाही. सर्व व्यवहार चालू राहिलेच पाहिजेत, कारण ते प्रारब्ध कर्म वश आलेले आहेत. तुमचं प्रारब्ध आहे की तुम्ही ते सर्व गाठोडं तुमचं बांधून आणलं आहे बॅगेज, मग ते रीतं कोण करणार, मोकळीक कोण करणार त्याची बंधनातनं बॅगांची. जसं आपण प्रवासाला बाहेरच्या निघालो तर आवश्यक तेवढे कपडे काय साहित्य घेऊन जातो आणि त्या प्रवासात लागेल तसं ते वापरतो, मोकळं करतो. आणि तसंच प्रवासावरनं परत आलो की आपल्या बॅगा परत मोकळ्या करतो, बॅगांची बंधनं
कपड्यांना असलेली, त्या वस्तूंना असलेली मोकळं करतो. वेळच्या वेळी साफ करून, स्वच्छ धुवून पुसून जागच्या जागी त्या वस्तू, कपडे जातात, बंधनमुक्त होतात. बॅगेच्या आवरणातनं, बॅगेच्या बाहेरच्या आयडेंटिटी ती एक बॅग म्हणून असते. पण त्या बॅगेत अनंत कपडे, अनंत वस्तू, काय मेकअपचं सामान, ब्रश, तोंड धुवायचा ब्रश, काय 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 असतं, पैसे, तुमची कार्ड्स, प्रवासाला निघताना. तशी आपण एक बॅग घेऊन आलो आहे. त्या बॅगेची एक म्हणून आयडेंटिटी आहे. पण ती बॅग उघडली का त्यात अनंत कर्मांची फळं आहेत, जी आपल्याला अननोन आहेत. मग ती नोन होतात. जेव्हा ती बाहेर येतात, ती योग्य ती फळं देतात परिपक्व झाल्यावर. फळं फुलं जी काय आपल्याला चांगली वाईट घेतो. तर अशी एक अदृश्य बॅग आपण आणली आहे आणि तिच्या अनुषंगाने आपल्याला ती बॅग घेऊन फिरावंच लागतं. तुम्ही कुठेही जा, नशीब तुमचं चुकणार नाही आहे. तुम्ही देश बदला, स्थान बदला, माणसं बदला, तुमच्या नशिबाप्रमाणेच त्या वृत्ती तुम्हाला सामोऱ्या येतील, तुम्हाला शेअर कराव्याच लागतील समोरच्याकडनं. किंवा त्या परिस्थिती. स्थळ बदललं म्हणून नशीब बदलत नाही. नशीब तुम्हाला फॉलो करतो. नवीन स्थळाला गेल्यावर तुम्हाला चांगलं वाटेल, छान छान, पण नशीब फॉलो करणार. जे तुमचं राहिलेलं आहे ते नशीब तुम्हाला तो भोगवटा देणारच. मग असं सगळं असताना, आपलं आयुष्य चालू असताना, हे कर्मांचे जे अनुसंधानाने आणलेले बॅगेज आहे, त्याच्या अनुषंगाने जे काही आपल्या आयुष्यात येत आहे, चांगली वाईट फळं म्हणा, मग ते सर्व करताना आपली ओन आयडेंटिटी का नाही आपण ओळखून घ्यायची. जसं आपण प्रवासावरनं आल्यावर ती बॅग सगळी उघडतो आणि त्याच्या वस्तू जागच्या जागी स्वच्छ करून, मोकळ्या करून जागच्या जागी ठेवून देतो. बॅगेची आयडेंटिटी संपते. बॅग एका कोपऱ्यात निघून जाते, माळ्यावर किंवा कपाटावर, तिच्या जागेवर. आणि त्यातल्या तऱ्हेच्या व्हरायटी ऑफ असलेल्या वस्तू आपापल्या जागी जातात. किंवा काही संपलेल्या पण असतात. उदाहरणार्थ पेस्ट असेल, संपलेली असते, आपण तिथेच ती डस्टबिनमध्ये टाकून दिलेली असते. काही बॅगेतली वस्तू संपलेल्या असतात आणि बॅगही येऊन संपते, तिची आयडेंटिटी एक म्हणून खलास होते आणि ती आपल्या जागेवर जाऊन मोकळी होऊन बसते. हे जे मोकळं होऊन बसणं आहे त्या बॅगेचं, सेम ते म्हणतात आपल्याला आज, की तुमचा देह आणि देहाबरोबर आलेलं ते अदृश्य ओझं म्हणा किंवा तुमच्या कर्माच्या अनुसंधानाने आणलेली नशिबाची, प्रारब्धाची फळं म्हणा, ती बॅग म्हणा, ती भोगूनच पुढे जायचं आहे. त्यात काही फरक येणार नाही आहे. मग का नाही तुम्ही ह्या जिवंत असतानाच, ह्या देहात असतानाच ती बॅगेतली गोष्टी बॅगेचं काम करत राहतील, म्हणजे त्यातली. पण तुम्ही कोण आहात ही ज्यांना आयडेंटिटी कळायला हवी, की मी म्हणजे हा देह आणि देहाच्या अनुषंगाने आलेली कर्म, ते मी आहे का, असं ज्यांना प्रश्न पडतोय, नक्की मी कोण आहे, त्यांनी का म्हणून नाही ही बॅगेतली कर्म, त्याची फळं चालू देत कडेकडेनी. मेन स्ट्रीममध्ये, मुख्य प्रवाहात तुम्ही आहात. आणि तुम्ही कोण आहात? प्रत्यक्ष तो परमेश्वर, ते भगवंत स्वरूप, जे अगाध आहे, अमाप आहे, अनएंडिंग आहे. तो, त्याला आधी नाही, मध्य नाही, अंत नाही. जो जगाचा सर्वेसर्वा आहे, जगत पालक, ते परमेश्वरी तत्व, ते शुद्ध तत्व, ते आत्मस्वरूपाने तुमच्यात येऊन बसलाय. किंबहुना सर्व जगात आहे. आधी तुमच्यातलं ओळखलं तर सर्व जगातलं तुम्ही ओळखू शकाल. जसं आपण एखादा पदार्थ खाल्ला असेल, फर्स्ट टाईम आईस्क्रीम, जेव्हा कधी पहिल्यांदा खाल्लं, आता नेक्स्ट टाईम जेव्हा जेव्हा आईस्क्रीम समोर येतं, तेव्हा आपण ते ओळखतो की ह्याला आईस्क्रीम म्हणतात. एकदा चव कळली आपल्याला, त्याचा फॉर्म कळला, त्याचं रूप कळलं. तसंच आहे अगदी.
एकदा का तुम्हाला हे कळलं सगळं, स्वतःतलं परमतत्व, त्याची चव कळली, जणू काही त्याचं रूप कळलं. ॲक्च्युली त्याचं रूप कळत नाही, तो कुठल्याच फोटोत येत नाही, ते आत्मस्वरूप. पण ती अनुभूती आली तुम्हाला, यू हॅव एक्सपिरियन्स दॅट डिव्हाइन पॉवर. ती इनबिल्ट आहे. एखादा स्टॅबिलायझर कसा इनबिल्ट असतो एखाद्या मशिनरीमध्ये, तसा तो इनबिल्टच आहे. तो तुमच्याबरोबर जन्माबरोबर आला आणि मृत्यूबरोबर निघून जाणार, असा तो परमतत्व, परमेश्वर. आणि तो मरणारच नाहीये, तो अखंड अभंग आहे. मृत्यू आहे देहाला. मग असं ते अखंड अभंग तत्व फ्री ऑफ चार्ज प्रत्येकाला मिळालंय. मग का नाही त्याची आयडेंटिटी आपल्या जीवित कार्यातच शोधून काढायची? बाकीचे कार्य चालूच राहतील. हे मेन कार्य आहे मनुष्य जन्माचं. असं सर्व संत म्हणतात की मनुष्य जन्माचं मुख्य कार्य हे आहे की आपलं अस्तित्व, आपलं शुद्ध अस्तित्व ओळखून काढणे फक्त ह्या आणि ह्या जन्मातच शक्य आहे. मनुष्य जन्मात. ते कुठल्याही जन्मात शक्य नाही आहे. इतर कुठल्याही योनीत, 84 लक्ष योनीत. मग का नाही तुम्ही? आणि ज्यांना प्रश्न पडलाय, हो मला माहिती पाहिजे, कळलंच पाहिजे ह्या जन्मातच, पुढच्या जन्माचं कोणी बघितलंय? परत ते डिमोशन प्रमोशन खालच्या प्राणी जन्माला जाणार का? म्हणजे झालं, तिकडं काहीच कळत नाही बाकीचं. फक्त भय, निद्रा, आहार आणि मैथुनी ह्या 4 गोष्टींशिवाय काही कळत नाही. मी कोण आहे? मग का नाही? आत्ता आपल्या हातात वेळ आहे, आज आत्ता ह्या क्षणी. त्याला काही लाईफ संपत आलंय, म्हातारं झालं वगैरे असं काही नाही. आत्मसाक्षात्कार व्हायला वयाचं बंधन नाही. ते समजणं आणि उमजणं. नुसतं समजणं वेगळं, ते आतून कळणं, उमजणं. शब्दछल नको, त्याची अनुभूती येणं. त्याबद्दल ते म्हणतात की जेव्हा तुम्ही पूर्णपणे अदृश्य व्हाल तेव्हा तुम्हाला कसलाच अनुभव राहणार नाही. आपल्याला तर अनुभव पळोपळी येतात, हो ते बरोबर आहे. अनुभव येणार नाही म्हणजे बाहेरच्या सर्व गोष्टींबद्दल जे प्रतिबिंब आत पडतं, जो एको, तो उमटणार नाही. कारण आतलं अस्तित्व आपल्याला अनुभवास यायला लागलंय. आपण ते मुळात मानायला पाहिजे आधी. संतांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण मानलं, हो मी ते परमतत्व आहे, किंबहुना हे अख्खं जग त्यांनी भरलं आहे. मग ती सुरुवात होईल हळूहळू, रोज, प्रतिक्षण. आणि अशा तऱ्हेने बाह्य सगळ्या गोष्टींबद्दलचे पडसाद आत पडणं बंद होईल. आत कोण राहत आहे? शुद्ध अस्तित्व, शुद्ध जाणे. त्याला ते शून्य किंवा तुर्य अवस्था म्हणतात. शून्य अवस्था ही शून्य, झिरो. बाहेर मी भले हिरो असेल, पण आत मी परमतत्व आहे. आणि बाहेर मी कोण हिरो आहे, जे कोणी मोठी सेलिब्रिटी आहे, कोण हिरोईन आहे, कोण काय जे आहे, त्याचं कुठलाही एको पडसाद आत उमटणार नाही. आत शून्य अवस्था, नितळ, निर्मळ, स्वच्छ, शांत. ते परमेश्वरी तत्व राहतं आणि त्याचंच सर्व आत वातावरण आहे म्हणा, त्याचंच राज्य आहे म्हणा, समजण्यापुरते हे शब्द. त्यामुळे आत काही जात नाही, बाहेर सगळं लीलया खेळतोय. लीलया सगळी कर्म करतोय, येणारे चांगले वाईट प्रसंग झेलतोय, त्याला आवश्यक आहे ते सगळं करतोय. सर्व संतांनी पण असं सांगितलं, बाहेरचं जग सगळं चालू दे, ते चालणारच आहे. तुम्ही नाही चाललं तरी ते चालायला लावणारच आहे तुम्हाला. त्यात काहीच फरक करू नका, ते चालत राहा. फक्त त्याचं एक्स्ट्रॅक्ट काढून, सार काढून तुम्ही किती जतन करताय, मेंटेन करताय, त्याच्यावर लक्ष ठेवा. ते जतन करू नका, ते बाहेरच्या बाहेर सोडून द्या. मेंटेनन्स नको. मेंटेनन्स कसला पाहिजे? ह्या भावनेचा. ह्या समज जी तुम्हाला आली आपल्याला निसर्गदत्त महाराजांच्या मदतीने, त्यांच्याच सांगण्यामुळे की होय मी परमतत्व आहे. मग परमतत्वाकडे भेसळ कशाला ही मीतूपणाची? आज मला असं झालं, आज माझं असं वागलं, असं झालं, ते झालं, मी का तू का, कशाला? हे समजायला लागतं, हे अनुभवास यायला लागतं आणि आज शांतता राहते. ॲट अ टाईम बाहेर संघर्ष असला तरी आज शांततापूर्ण अवस्था अनुभवू शकतात, जसे संत अनुभवू शकतात. ती अवस्था नेमकी काय आहे तीच ते सांगतायत की ती शून्यावस्था, तुर्यावस्था.
तुम्हाला प्रत्येक क्षणी अनुभवता आली पाहिजे. आणि मग ती अनुभवली असं पण सांगायला लागत नाही, तुम्ही त्या अवस्थेतच जाऊन राहता. जसं आपली आई, आपल्या आईला आपण काय 1 2 3 4 मुलं आहेत. आपल्या आईला जर का आपण रोज जाऊन सांगितलं, लहानपणापासून अगदी मोठे ती असेपर्यंत, तू आमची आई आहेस, तू आमची आई आहेस, हो ना आई, असे दिवसातनं 10 वेळा प्रश्न विचारला तर ती म्हणेल, काय वेडे आहेत का, हो मला माहिती आहे मी तुमची आई आहे. मला नको तेच तेच सांगायला, मी त्या भावावस्थेत जगते, मी आईपणात जगते ऑलरेडी. मी तुमची आई आहे हे मला पूर्ण माहिती आहे आणि त्या अनुषंगाने मी ते माझं आईपण जगते, जपते. त्या आईपणाच्या भूमिकेतनंच मी कामं करते. मला वेगळं वरून शब्दांची आयडेंटिटी द्यायला नको आहे. शब्दांनी मला जागं करायला नको आहे, तू आई आहेस, आई आहेस. मला माहिती आहे ते चांगलं. तसं ते परमतत्वाचा अनुभव आल्यावर सांगावं लागत नाही, ती शून्यावस्था. जशी आई म्हणते की नका सांगू मला आता, ह्याच्यावर 0 शब्द बोला, मी आई आहे, मी आई. हो, आय नो मी आई आहे. मला चांगली 1 2 3 4 मुलं आहेत. मी प्रत्येक वेळा आईपणाचा अनुभव घेतला आहे आणि आई होऊन बनायचा आणि वागायचा मी प्रयत्नही करते प्रत्येक मुलासाठी. मला सांगू नका, आय नो, मी ते अनुभवते. तसं ते परमतत्व, त्याबद्दल काहीही सांगायला लागत नाही तुम्हाला. तुम्ही त्याच विश्वात जाऊन जगता, बाह्य सगळं चालत असताना. हे कसं काय जमेल, कोण करतं, तर संत बघा, सर्व संत गुरु असेच जगतात. अंतर्यामी परमेश्वर होऊन ते अनुभूती घेतलेले असतात, रिअलाइज्ड आणि आत्मसाक्षात्कारी, आणि बाहेरून सर्व देह साक्षात्कारातली कामं करत असतात. त्यांना बघितलं की हे नक्की काय आहे ते कळतं. इतकं इझिली ते जगत असतात, कुठेही सांगायला येत नाही, शांतपणे आपलं कार्य करत राहतात. म्हणून तर आपण त्यांना अनुकरण करतो की ह्यांना कसं जमतं, काय करतात नेमकं, हे जाणण्यासाठी तर त्यांना आपण फॉलो करतो, त्यांचा मागोवा घेतो. म्हणून तर आपण निसर्गदत्त महाराजांना फॉलो करतो. त्यांची प्रवचनावर रोज आपण मनन चिंतन विचार मंथन करतो की नक्की कसं काय जमतं. आणि मग त्यांच्या प्रवचनातली ही वाक्य त्यांच्या मुखातनं बोललेली साक्षात परमेश्वरांनीच आपल्याला ही सांगितलेली आहेत असं वाटतं. कारण हे सर्व संत अंतर्बाह्य परमेश्वर झालेले असतात. बाह्यात जरी देहाचा साक्षात्कार आपल्याला दिसत असेल, त्यांच्या देह आहे, स्त्री आहे, पुरुष आहेत, पण ते अंतर्बाह्य परमेश्वर असतात. आणि आपण अंतर्बाह्य मनुष्य आहोत. आपल्याला नुसतं माहिती आहे वरवर उथळपणे, हो हो मी परमेश्वर आहे, हा परमेश्वर आहे, सर्व परमेश्वरमय जगत आहे, पण त्याचा अनुभव नाही. त्यामुळे आपण अंतर्बाह्य मनुष्यपणा जगत असतो आणि ते अंतर्बाह्य परमेश्वरपणा जगत असतात. म्हणून तर आपण त्यांना फॉलो करतो. म्हणून तर आपण निसर्गदत्त महाराजांची लेक्चर्स रोज वाचतो. ते देहात नसले म्हणून काय, ते परमेश्वरमय झालेले आहेत. इथे सर्व अणुरेणूत ते भरलेले आहेत, सर्व विचारात प्रत्येक शब्दात आहेत बघा ते. त्याचं विचार मंथन केलं आपण की आपल्याला ते सर्व काय म्हणतात ते समजायला लागतं. ते किती आपल्यात उतरत आहे ते नंतरचा प्रश्न आहे. प्रयत्न तर आपल्यालाच करायला हवा, त्यांचा फॉलोअप घेऊन, मागोवा घेऊन. त्यावर यत्न तो देव जाणावा असं म्हणतात ना. प्रयत्न जिथे आहे ना तिथे परमेश्वर प्राप्ती आहे. म्हणजे किंवा तुमचं टार्गेट प्राप्त आहे, प्रयत्नांती परमेश्वर. म्हणजे हा आपल्याला तर आपल्यातलं परमेश्वर चैतन्य जाणायचं आहे, पण कुठलंही बाह्य कामसुद्धा प्रयत्नांनी त्याचं टार्गेट अचीव होतं. अगदी तसंच आहे. आपणही हा रोज प्रयत्न करतोय आपल्यातलं परमतत्व जाणायचा. आपला आत्मदेव आपल्यातच वस्ती करतो हे जाणण्याचा, समजण्याचा, तो शुद्ध आनंद घेण्याचा, तो आपल्याला प्राप्त होऊ दे. तथास्तु.